आणि अमरदादा चव्हाण साहेबांचा अमरदादा मागे बढो, अमरदादा मागे बढो. Very good. Very good. भडगाव महागाव जिल्हा परिषद मतदारसंघातून अमर चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांचा गडिंग्लज तालुक्यामध्ये जो मित्र परिवार आहे, जे हितचिंतक आहेत, तो मोठा वर्ग आहे. आपण पाहतोय अमर चव्हाण म्हणजे लोकप्रतिनिधी कसा असावा हे त्यांनी आजवर दाखवून दिलेलं आहे. जे पद मिळालेलं आहे त्या पदाचा उपयोग जनतेसाठी, सर्वसामान्यांसाठी, जनतेच्या हितासाठी करणारा अमर चव्हाण म्हणून जनसामान्यांच्या मध्ये त्यांची मोठी प्रतिमा आहे. आणि आपण पाहतोय अमरदादा चव्हाण हे निवडणूक लढवत असताना त्यांना मदतीचा ओघ म्हणजेच जी आर्थिक मदत लागणार आहे निवडणूक लढत असताना, त्यासाठी हे जे त्यांचे हितचिंतक आहेत, मित्रपरिवार जो आहे, गेल्या 4-5 दिवसापासून आपण पाहतोय अमरदादांना मदत करताना दिसतोय. त्याशिवाय आपण पाहू शकतोय मतदारसंघातील सुद्धा तितकेच सुज्ञ मतदार सुद्धा अमरदादांना मदत करताना दिसत आहेत. तर उदाहरण जर पाहिलं तर काल आपण पाहिलं तर हरळीमध्ये त्यांना जवळपास 1 लाखाची मदत ही फक्त मतदारांनी केलेली आहे. असं नाही की तालुक्यातीलच करतात, तर मतदारसंघातील जो सुज्ञ मतदार आहे त्यांचा देखील खूप मोठा वाटा आहे अमरदादांच्या या निवडणुकीमध्ये, त्यांना पुढे नेण्यासाठी, त्यांना विजयापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि आज आपण पाहू शकतोय हसरूवाडीतील जे ग्रामस्थ आहेत हे अमरदादांना प्रचार करत असते वेळी आपण पाहतोय भडगाव जरळी रोडवर जो धनवड्यांचा मळा आहे तिथे प्रचार करत असताना अमरदादांना त्यांनी त्यांच्याकडून छोटीशी मदत दिलेली आहे. तर खूप मोठं अमरदादांचं काम आहे, त्याला हातभार लावायचा हा त्यांचा छोटासा प्रयत्न आहे. काय सांगाल, आज मदत केली अमरदादांना, अजून काय अमरदादांच्याकडून अपेक्षा करताय आणि मतदारांना काय आव्हान करताय? आम्ही हसरोडी ग्रामस्थ अमरदादा हे आमच्या घरचेच आहेत. अमरदादांना एखाद्या गोष्टीसाठी बोलवलं तर 10 मिनिटामध्ये आमच्या गावामध्ये किंवा आमच्या प्रसंगाला अमरदादा सतत हजर राहतात. अमरदादांच्यासाठी गेली 10 ते 15 वर्ष फक्त अमरदादा हे आमचे घरचे आहेत म्हणून आमचा हा मित्रपरिवार राबत असतो. मला वाटतं ह्यांना आमच्या हसरोडीकरांची आता मी नावं सांगत नाहीत, पण प्रसंगाला जर पाहिलं तर त्यांना कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही वेळेला अमरदादा सतत हजर राहत असतात. आमच्यासाठी केलेल्या सगळ्या ह्या जर पाहिलं तर अमरदादा जिथं असतील तिथं आता भेटायचं. आणि आम्ही सर्वांनी अमरदादा, आता तुम्ही पाहिलं तर इलेक्शनचा संपूर्ण वातात पाहिली गेल्या नगरपालिकांचा इतिहास पाहिला तर फार आहे. आमच्या अमरदादा आमचा नेता असा आहे, आमचा मार्गदर्शक असा आहे की बाबा संपूर्ण त्यांचा जर पाहिला म्हणजे आर्थिक हे जर पाहिलं तर फार हे आहे. त्यामुळं आम्ही हसरोडीकरांनी किंवा आम्ही अमरदादांच्यावर प्रेम किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून अमरदादांना या खर्चासाठी म्हणून आम्ही एक छोटीशी मदत आम्ही एक मतदारांनी केलेली आहे. तर असा नेता आपल्या मतदारसंघाला मिळणे नाही हे खरं आहे. कोण मदत करतं हे संपूर्ण आता मतदारसंघाला कळालेलं आहे. कोण किती कामाचं हे संपूर्ण मतदारसंघाने मतदारांना कळालेलं आहे. त्यामुळे मतदार स्वतःहून ह्या सगळ्या आमच्या आर्थिक उन्नती म्हणजे की आर्थिक हे नसलेला आमचा उमेदवार आहे. त्यामुळे आम्ही हसरोडीकरांनी आम्ही त्यांना मदत करायला ठरवून केलेली आहे. अमरदादा म्हणजे आमच्या अंतःकरणातला एक बाबडा आणि रांगडा नेता आहे. हा माणूस 24 तास घरदार सोडून समाजसेवा करतो. हा अशा नेत्याचा अशीच समाजसेवा करत राहावं ह्या पद्धतीनं आम्ही गावातल्या अमरप्रेमी लोकांनी छोटीशी मदत आणलेली आहे. आणि अमरदादा म्हणजे आमच्या गावातलं घर टू घर त्यांना माहीत आहे. रात्री 12 वाजता जरी काहीतरी प्रसंग आला तर ते, आणि अमरदादा हे परमेश्वरानं पाठवलेला सामान्य लोकांना, गरिबांना मदत करणारा असा एक देवदूत पाठवला असं आमचं मत आहे. अमरदादाबद्दल बोलण्यासाठी आमचं अंतःकरण भरून येते. लक्षात ठेवा, नीतीनं आता एक चांगली वेळ आणून दिलेली आहे. ह्या चांगल्या वेळेला हातात माती धरली तरी सोनं होते. ह्या वेळेला पहिल्यांदा काय झालं, दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या. त्याच्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यानंतर अमरदादांना जिल्हा परिषदेचं तिकीट फायनल झालं. त्याच्यानंतर कुपेकर कुटुंबी एकत्र झालं, चव्हाण कुटुंबी एकत्र झालं. ह्याच्यापेक्षा चांगलं आणि किती व्हायचं. आणि कोणत्याही परिस्थितीत अमरदादा हे निवडून येणार ह्याबद्दल आमच्या सर्वांची खात्री आहे. आणि हा आमचा भाबडा नेता कोणत्याही परिस्थितीत निवडून यावं हे अशी आमची सगळ्यांची अपेक्षा. अमरदादांनी ठरवलं असतं तर त्यांनी भरपूर पैसे कमवले असते, परंतु त्यांनी कधीही कोणाचे पैसे घेतले नाहीत.
त्यामुळं आमच्या गावातील माता भगिनींनी ठरवलं की अमरदादांना काहीतरी आपण सर्व लोकवर्गणीतून मदत करूया. मग त्या हिशोबाने आम्ही थोडीशी मदत अमरदादांना आर्थिक स्वरूपात करत आहोत. काय वाटतं अमरदादांच्या विजयाबद्दल आपल्याला काय वाटतं? विजय तरी नक्की आहे. माझे तरी मत आहे की कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात जास्त लीड ही आमची सीट येईल, एवढा मला कॉन्फिडन्स आहे याच्याबद्दल. काय म्हणता, येणार काय अमरदादा निवडून? अमरदादा नक्की 100% येणार. सगळ्यांचं मत आहे आणि 100% घड्याळ हे 100% येणार, यात काय शंकाच नाही. कारण अमरदादा हे आज गोरगरिबांचे दाते आहेत आणि गरिबांच्या आणि आमच्या गावात हसूरवाडी गावात प्रत्येकाला त्यांची ओळख आहे आणि तिने घरोघरी फिरल्यात आणि आमच्यासाठी सुद्धा त्यांनी परिधान केलं आपलं. याच्यासाठी माझं हे 100% घड्याळ यावं ही माझी आणि येणारच. आबाळ एवढं प्रेम हे कुणाला मिळत नाही, पण अमरदादा तुमच्या नशिबी आहे. लोक तुमच्यासाठी आर्थिक मदत म्हणून घेऊन आलेले आहेत. हे फक्त तुमच्या विजयासाठी, गुलालासाठी, अमरदादांना पुढे नेण्यासाठी. आज मी या जनतेचं आयुष्यभर विसरणार नाही, एवढं सांगणार. आज दुसरं, आज हसूरवाडीकरांनी, काल हरळीकरांनी हे तुम्हाला जाहीर केलं हे आत्ता सांगतोय, पण ज्या दिवशी पहिला फॉर्म भरला अप्पू पाटगाळे म्हणून 1000 रुपये दुधाच्या बिलात तर आपण पाहिलं की अमरदादा चव्हाण यांना निवडणूक लढवण्यासाठी जो काही खर्च होतो, त्या खर्चासाठी म्हणून आपल्या परीने प्रत्येक गावातून जे काही सुज्ञ मतदार आहेत, अमरदादांचे हितचिंतक आहेत, मित्रपरिवार आहे, आपापल्या परीने मदत करताना दिसत आहेत. अमर चव्हाण यांना अश्रू अनावर झालेले आहेत. इतकं प्रेम हे कुणालाही मिळत नाही जे की अमर चव्हाण यांनी संपूर्ण तालुक्यातून मिळवलेलं आहे, मतदारसंघातून मिळवलेलं आहे. आणि आपण पाहतोय आजच्या या राजकारणाच्या काळात एकीकडे सर्व काही पैशावर चालत असताना अमर चव्हाण यांच्याकडे मात्र अगदी मनापासून प्रेम करणारे भरभरून कार्यकर्ते आपण पाहत आहोत आणि यांच्यासाठी पायाला भिंगरी लावून प्रचार करत असताना आर्थिक मदत देखील करताना दिसत आहेत. हे तालुक्यातील, जिल्ह्यातील नव्हे तर हे राज्यातील एक नवं उदाहरण पाहायला मिळते अमर चव्हाण यांच्या निमित्ताने. गडिंग्लज झोन, लाईव्ह टुडे मराठी, नितीन मोरे.